हॅलो ट्रेनीज, आज आपण शिकणार आहोत लेसन प्लॅन प्रिपरेशनबद्दल. या व्हिडिओची उद्दिष्टे आहेत: लेसन प्लॅन करण्याचे महत्त्व सांगणे, लेसन प्लॅन करण्याचे फायदे सांगणे आणि लेसन तयार करणे. चला तर सुरू करूया. लेसन प्लॅन करण्याचे महत्त्व. इन्स्ट्रक्टरसाठी हे सुनिश्चित करतं की जो कोणता विषय ते शिकवत आहेत त्या प्रत्येक विषयासाठी त्याने वेळ द्यावा. हे तुमच्या विषयाला अप टू डेट ठेवण्यात मदत करते. हे लिहिलेल्या उद्देशांमार्फत लक्ष्य साध्य करण्यात मदत करते. यामुळे तुमच्यासाठी तुमचे भूतकालीन प्रदर्शन आणि अनुभवांच्या हिशोबाने आपल्या शिक्षण सामग्रीमध्ये बदल घडवून आणणे शक्य होते. हे सब्जेक्ट्स आणि लेसन्सच्या अनावश्यक ओव्हरलॅपिंगला रोखण्यात मदत करते. याशिवाय चांगला प्लॅन तुमचा आत्मविश्वास वाढवते, जेणेकरून तुम्ही तुमच्या शिकवण्याची पद्धत आणखी उत्तम, रोचक आणि कुशल बनवू शकाल. चला तर इन्स्ट्रक्टरसाठी लेसन प्लॅन बनवण्याच्या फायद्यावर चर्चा करू. इन्स्ट्रक्टरसाठी लेसन प्लॅन करण्याचे फायदे. हे शिकणे आणि शिकवण्याच्या गतिविधीचा एक रेकॉर्ड आहे. हे तुमच्या माहितीला क्रमाने ठेवण्यात मदत करते. तुम्हाला सदैव तुमच्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागू नये याचा आत्मविश्वास देते. हे तुम्हाला योग्य वेळी प्रेझेंटेशन्सच्या वेळी शिक्षण सहाय्यक सामग्रीची निवड करणे आणि निवड करण्याची सुविधा प्रदान करेल. हे तुम्हाला शिकवणे व शिकवण्याच्या संपूर्ण गतिविधीला योग्य पद्धतीने व्यवस्थित करणे आणि ठरलेल्या वेळेमध्ये सर्व वर्ग गतिविधींना ऑर्गनाइज करण्यात मदत करते. हे तुम्हाला विश्वास देते की लेसनबद्दल सर्व महत्त्वाचे पॉइंट्स यात समाविष्ट आहेत. वर्ग संपेपर्यंत लर्नरची स्वारस्य टिकवून ठेवण्यात मदत करते, कारण ट्रेनीज विषयाला योग्य पद्धतीने समजून घेत आहेत आणि त्यांना या विषयावर चर्चा करण्यासाठीही वेळ मिळत आहे. हे वेगवेगळ्या वर्गांमध्ये वेगवेगळ्या वेळेवर समान निर्देश देण्यात मदत करते. चला आता ट्रेनीजसाठी लेसन प्लॅनच्या फायद्यांवर पुढे चर्चा करूया. ट्रेनीजसाठी लेसन प्लॅन करण्याचे फायदे. इन्स्ट्रक्टरच्या नियोजित निर्देशांतर्गत भाग घेतल्याने ट्रेनीजची जास्तीत जास्त शिकण्याची इच्छा होते. इन्स्ट्रक्टरने ज्या विषयाला व्यवस्थित आणि क्रमबद्ध पद्धतीने प्रस्तुत केलं आहे त्याने ट्रेनीजना आत्मविश्वास आणि समाधानाचा अनुभव मिळतो. यामुळे वेगवेगळ्या स्तरावर ट्रेनीजच्या गरजांना पूर्ण करण्याचा उद्देशही संपन्न होतो. ज्ञानाचा एक सर्वोच्च स्तर प्राप्त होत आहे, कारण इन्स्ट्रक्टरने लेसनला पूर्ण तयारीने प्लॅन करून शिकवला आहे. तसं तर आपण लेसन प्लॅनचा अंश समजून घेतला आहे. आता चला चांगल्या लेसन प्लॅनबद्दल समजून घेऊया. ट्रेड. आपला ट्रेड स्पष्ट करा. मॉड्यूल आणि युनिट. सिलॅबसच्या संदर्भात. तारीख, ज्या दिवशी लेसन प्लॅन बनवला गेला आहे. वेळ, शिकवण्यासाठी किती वेळ हवा आहे. लेसन नंबर, सिलॅबसच्या हिशोबाने. नंबर 1, तयारी. शीर्षक, लेसनचे शीर्षक. 1, उद्देश्य, हा लेसन शिकवल्यानंतर ट्रेनीज समजू शकतील. 1, तार्किक क्रमामध्ये लेसनचे निर्देशात्मक उद्देश्य. 2, मोजमाप करता येण्याजोग्या क्रियापदांपासून सुरुवात करून उद्देश्य लिहा. 3, कोणत्याही एका क्लाससाठी प्रेझेंटेशन ना खूप मोठं असावं नाही छोटं. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4 उद्देश्य लिहा. 2, शिकवण्यासाठी सहाय्यक सामग्री. यामध्ये समाविष्ट आहे CB, WB, डस्टर, चार्ट्स, प्रोजेक्टर, पारदर्शकता, मॉडेल, पॉइंटर इत्यादी. 3, ओळख. 1, समीक्षा. ट्रेनीच्या भूतकाळातील ज्ञानाला वर्तमान लेसनशी जोडा. 2, प्रेरणा. शिकण्याची इच्छा निर्माण करा. शिकण्याचा उद्देश सांगा. 2, प्रस्तुती. विकास आणि त्याचे मुद्दे आणि विषय माहितीचे मुद्दे. हिंट्स. तयारीच्या पायरीचा विकास, त्या टॉपिक आणि विषयाशी निगडीत महत्त्वपूर्ण गोष्टी आणि त्यांची व्याख्या. स्पॉट हिंट्स. सिम्बल्स, सर्किट्स, टॉपिक चार्ट्स, पारदर्शकता इत्यादी. उद्देशांच्या संदर्भात टॉपिक्स आणि टर्म्स. 3, अंमल करणे. प्राप्त केलेल्या ज्ञानाला अंमलात आणणे. शिक्षणाची प्रभावशीलता,
शिकलेल्या गोष्टींना नव्या आणि कठीण परिस्थितींमध्ये वापरण्याची क्षमता. तपासणी करा की ट्रेनी अडचणी सोडवण्यामध्ये तथ्य, सिद्धांत आणि नियमांचं किती चांगल्या प्रकारे पालन करतो. विकासशील प्रश्न विचारा. तपासणी करणारे प्रश्न विचारा. ट्रेनीसोबत विषयावर चर्चा करा. सरळ व सोपे प्रश्न विचारा. सारांश. उद्देशांच्या संदर्भात लेसनची पुनरावृत्ती करा. 4. परीक्षा. असाइनमेंट. 1. ट्रेनीजला विचारले जाणारे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह दोन्ही पद्धतींचे असले पाहिजेत. 2. एक वेगळी असाइनमेंट शीट दिली गेली पाहिजे. संदर्भ. पुढील संदर्भासाठी पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव. पुढील लेसन. पुढील लेसनबद्दल सांगा की काय शिकवणार आहात. तर आता आपण हे समजून घेतलं की एक चांगला लेसन प्लॅन कसा असला पाहिजे. चला तर मग कम्प्युटर नेटवर्कचा लेसन प्लॅन समजून घेऊ. ट्रेड, कम्प्युटर, तारीख. लेसन नंबर 4. मॉड्यूल किंवा युनिट. 1. वेळ 30 मिनिटं. 1. तयारी. शीर्षक कम्प्युटर नेटवर्क. 1. उद्देश्य. हा लेसन अभ्यासल्यानंतर ट्रेनीजच्या लक्षात येईल. 1. कम्प्युटर नेटवर्क काय असतं. 2. नेटवर्क प्रोटोकॉलची व्याख्या. 3. नेटवर्कचे विभिन्न प्रकार. 4. नेटवर्क टोपोलॉजीचं वर्णन. 2. शिकवण्यासाठीची सहाय्यक साधन सामग्री. यामध्ये सामील आहे कम्प्युटर मल्टीमीडिया, प्रोजेक्टर, स्क्रीन वगैरे. 3. ओळख. ए. समीक्षा, प्रोग्रामिंग. बी. प्रेरणा. कम्प्युटर्सना नेटवर्क वेगवेगळ्या ठिकाणांवरून जोडते. 2. प्रस्तुती, विकास आणि विषय. इन्फॉर्मेशन पॉइंट्स. हिंट्स. 1. कम्प्युटर नेटवर्क. संचार वाहिन्यांमार्फत परस्पर जोडण्यात आलेले हार्डवेअर घटक आणि कम्प्युटर्सचा संग्रह जे संसाधन आणि सूचना शेअर करण्याची परवानगी देते. चार्ट, प्रोजेक्टरचा वापर करा. नेटवर्क. 2. प्रोटोकॉल. संचार प्रोटोकॉल कम्प्युटर नेटवर्कमध्ये सूचनांच्या आदानप्रदानासाठी नियम आणि डेटा प्रारूपांना व्याख्यान्वित करतात आणि नेटवर्क प्रोग्रामिंगसाठी आधार प्रदान करतात. विकास आणि विषय. इन्फॉर्मेशन पॉइंट्स. हिंट्स. 3. नेटवर्कचे प्रकार. 1. लोकल एरिया नेटवर्क लॅन. 2. वाइड एरिया नेटवर्क वॅन. 3. मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क मॅन. 4. नेटवर्क टोपोलॉजी. नेटवर्क टोपोलॉजी कम्प्युटरच्या भिन्न घटक, लिंक, नोड्स वगैरेच्या इंटरकनेक्शनचा लेआउट पॅटर्न आहे. टोपोलॉजीचे काही प्रकार आहेत: स्टार, बस, रिंग आणि मेश. नंबर 5. फायदे. लोक ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग, टेलिफोन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रिंटर शेअरिंग इत्यादीच्या माध्यमातून आरामात आणि सहजपणे संवाद साधू शकतात. 3. अंमलात आणणं. इन्फॉर्मेशन पॉइंट्स. 1. कम्प्युटर नेटवर्क काय आहे. 2. कम्प्युटर नेटवर्कचे काही फायदे सांगा. 3. नेटवर्क टोपोलॉजी काय आहे. सारांश. लेसनचं सार, व्याख्या, प्रोटोकॉल, नेटवर्कचे प्रकार, टोपोलॉजी. डायग्राम. 4. परीक्षा. असाइनमेंट. असाइनमेंट शीट वेगळी जोडा. रेफरन्स. अँड्र्यू एस. टॅनेनबॉम द्वारे कम्प्युटर नेटवर्क. पुढील लेसन. इंटरनेट. चला पटकन पाहूया की आज आपण काय शिकलो. लेसन प्लॅनच्या तयारीचा हा लेसन याचे महत्त्व सांगतो. इन्स्ट्रक्टर्स आणि ट्रेनीजसाठी फायद्यांवर भर देण्यात आला आहे. चांगला लेसन प्लॅन तयार झाला आहे. मला आशा आहे की तुम्ही या सेशनमध्ये शिकवण्यात आलेले सर्व समजला आणि शिकला असाल. तर भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. थँक्यू आणि तोपर्यंत गुड बाय.